दोन पद्धतीने धोंडे बनवलेले आहेत, एक उकडलेले आणि एक तळलेल्या पद्धतीने आपण धोंडे बनवून घेतलेले आहेत। चला तर आता आपण असे धोंडे बनवायला घेऊया। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 2 तास भिजत घालूया। डाळ भिजलेली आहे, आता आपण डाळ शिजवून घेऊया। डाळ शिजते तोवर आपण धोंड्यांसाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, 1 वाटी मैदा किंवा आपलं रोजचं गव्हाचं पीठ बारीक चाळणीने चाळून घेतलेलं, 1 वाटी पीठ किंवा मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, 1 छोटा चमचा मीठ, 1 मोठा चमचा साजूक तूप। आता आपण पीठ मळायला घेऊया। तूप आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत। 1 वाटी मैदा किंवा गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, छोटा चमचा मीठ, हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कडकडीत गरम करून घेतलेलं तूप टाकून घेऊया। तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। खूप घट्ट किंवा खूप पातळ असं पीठ मळायचं नाहीये, थोडंसं नरम असं पीठ मळून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे रवा छान फुलेल। थोडा तेलाचा हात लावून आपण पीठ 15 मिनिटं ठेवून देऊया। तोपर्यंत पुरण करून